हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. आणि आता आपला आवडता ऋतू सुरू झालेला आहे, तो म्हणजे पावसाळा. आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त जंक फूड खाल्लं जातं. गरमागरमच्या नावाखाली आपण अशा काही गोष्टी खातो, की या गोष्टींमुळे आपलं वजन भयानक वाढतं. आणि हे वाढणारं वजन जर तुम्हाला देखील कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, तुम्हाला देखील तुमची पोटाची चरबी अजिबात वाढू द्यायची नसेल, पण हेल्दी गोष्टी खाऊन वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजचा आपला विषयच आहे, की पावसाळ्यामध्ये हे 3 पदार्थ खा आणि तुमचं वजन नियंत्रणात ठेवा. जर तुम्हाला देखील पावसाळ्यामध्ये तुम्हालाच काय, मला देखील किंवा प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असेल, की पावसाळा सुरू झाला, की पहिल्यांदा गरमागरम भजी, गरमागरम वडापाव, मस्तपैकी तळलेले गरमागरम समोसे किंवा गरमागरम वाफाळता एकदम उकळलेला छान असा चहा प्यावा हे प्रत्येकालाच वाटतं. आणि यामुळे हा मोह काही आपल्याला आवरता येत नाही. या मोहामुळे काय होतं, आपलं वजन खूप वाढतं. आता पावसाळा आहे म्हटल्यावरती या गोष्टी आपण पूर्णच बंद करू शकणार आहोत का? तर नाही. पण आपण काही गोष्टी खाऊन कंट्रोलमध्ये तर आपण ठेवू शकतो. मी तुम्हाला असे 3 पदार्थ यासाठी शेअर करणार आहे, की हे 3 पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचं पोट मुळातच चांगलं भरलेलं राहील. आणि हे 3 पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राची क्रेव्हिंग्ज होणार नाहीत. म्हणजे काय? तर ऑलरेडी आपलं पोट भरलेलं असलं, की आपल्याला जंक फूड खाण्याची किंवा बाहेरचं काहीतरी खाण्याची, सतत काहीतरी खाण्याची इच्छा होणार नाही. आणि जेव्हा कधी इच्छा होईल, तेव्हा आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही आरामात खाऊ शकता. पूर्णच आपल्याला पावसाळ्यामध्ये जिभेवरती कंट्रोल राहत नाही, हे मला देखील मान्य आहे. पण असे 3 पदार्थ सांगते, जे तुम्ही खायचे आहेत दररोज तुमच्या आहारामध्ये सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी, रात्री केव्हाही तुम्ही हा पदार्थ घेऊ शकता. आणि यामुळे तुमचं जे भूक आहे किंवा तुमचे क्रेव्हिंग्ज आहेत, तुमच्या शरीराला सतत काहीतरी खाऊसं वाटणारं जी सवय आहे, ती कमी होईल आणि तुमचं वजन या पावसाळ्यामध्ये अगदी नियंत्रणात राहील. ते सुद्धा तुमच्या आवडत्या गोष्टी खाऊन. मग आहे ना सोने पे सुहागा? आहेच तर. चला तर मग आता आपण जाणून घेणार आहोत ते 3 पदार्थ कोणते आहेत, जे तुम्हाला पावसाळ्यामध्ये खाण्यामुळे त्याचा कमालीचा फायदा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात ते पदार्थ. सगळ्यात पहिलं आपण जाणून घेणार आहोत पावसाळ्यात सगळ्यात जास्त वजन का वाढते आणि त्यानंतर आपण 3 पदार्थ जाणून घेणार आहोत. शेवटचा पदार्थ तर बरेच लोक खात देखील असतील, पण हा पदार्थ तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाताय, त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला मिळत नाहीये. तो कोणता पदार्थ आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात पहिलं तर पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त वजन का वाढतं? तर थंड वातावरण असतं, सतत वारं वाहत असतं आणि यामुळे काय होतं, सतत काहीतरी गरम-गरम खाण्याची, तळलेलं खाण्याची इच्छा आपल्याला सतत होत असते. बाहेर जाणं कमी होतं, चालणं कमी होतं, व्यायाम जास्त प्रमाणामध्ये होत नाही आणि यामुळे काय होतं, आपण कॅलरी जास्त घेत असतो, पण त्या खर्च कुठेच होत नाहीत. म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या कॅलरीज आहेत, त्या आपण बर्न बर्न करत नाही किंवा थोडाफार वेळ घरात मिळाला तर आपण व्यायाम करत नाही. कारण वातावरण थंड असतं, सतत झोपावंसं वाटतं. सतत शरीर सुस्तावल्यासारखं कंटाळवाणं झालेलं असतं आणि या सगळ्याचा जो परिणाम होतो तो आपल्या वजनावरती आणि आपल्या पोटाच्या चरबीवरती होतो. म्हणूनच या काळामध्ये योग्य अन्नाची निवड करण्याची खूप जास्त गरज आहे. कारण काय होतं, आपण अशा गोष्टी खात राहतो, कॅलरीज घेत राहतो, पण कॅलरीज बर्नच करत नाही. तर असं न करता आपण योग्य जर पदार्थ निवडले, तर आपलं वजन नक्कीच पावसाळ्यामध्ये व्यायाम न करता देखील नियंत्रणात राहू शकतं. सगळ्यात पहिला पदार्थ नंबर 1 तो म्हणजे मूग डाळीचं सूप. जर तुम्हाला पावसाळ्यात देखील वजन कमी करायचं असेल, तर मूग डाळीचं सूप हे सगळ्यात सर्वोत्तम असा पर्याय आहे, असं आपण म्हणू शकतो. मूग डाळीमध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फायबर असतात. त्यामुळे आपलं पोट जास्त वेळेसाठी भरलेलं राहतं. एवढंच काय, तर सूप बनवताना आपल्याला लक्षात काय ठेवायचं, खूप कमी तेल वापरायचं, भरपूर भाज्या घाला, खूप जास्त बटर या गोष्टी घालणं अव्हॉइड करा. थोडंसं तूप घालू शकता, पण बटर, क्रीम या सगळ्या गोष्टी आपण सूपमध्ये ॲड करतो टेस्ट वाढवण्यासाठी. तर तिथेच आपल्याला गल्लत होत असते, तर ते ॲड करू नका. तर काय करायचं, संध्याकाळच्या वेळी जेव्हा काहीतरी क्रेव्हिंग्ज होतात, काहीतरी खाण्याची इच्छा होते, तेव्हा हे यम्मी आणि टेस्टी असं मूग डाळीचं सूप बनवून तुम्ही पिलं, तर कॅलरीज देखील कमी खाल्ल्या जातात आणि तुमचे जास्तीचे खाण्याची क्रेव्हिंग्ज देखील नाहीसे होतात.
त्यामुळे हा एक बेस्ट पर्याय आहे, तुम्हाला नक्की ट्राय करून बघा. दुसरा पदार्थ नंबर 2, उकडलेला किंवा वाफवलेला मका, जो आपल्या सगळ्यांचा फेवरेट असतो. आपण उकडून मस्त घेऊ शकता, त्याच्यामध्ये छानसे आवडीचे मसाले ऍड करू शकता, कारण हा विदाऊट ऑइल असतो, यामध्ये कसलंच तेल नसतं. मका हा आपल्याला आवडीचा असतो. पावसाळ्यामधला सगळ्यात बेस्ट असा पदार्थ आहे. तुम्ही हा भाजून देखील खाऊ शकता, मस्तपैकी लिंबू मीठ वगैरे लावून, चटणी लावून. तो देखील तुम्ही इव्हनिंगच्या वेळी खाल्ला तरी तो तुमच्यासाठी अगदी हेल्दी आहे. आणि महत्वाचं म्हणजे वजन अजिबात वाढू देणार नाही. जिभेवरची चव तर छान आपली राहील. तुम्हाला माहित असेल, आपण घाटात इकडे तिकडे बाहेर पावसाळ्यामध्ये फिरायला जातो आणि त्या ठिकाणी मका हा विकायला ठेवलेलाच असतो. मग तो भाजलेला मका असू देत किंवा ग्लासमध्ये आपल्याला शिजवून त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले, कांदा, टोमॅटो घालून तो दिलेला मका असू देत, आपल्याला तो भन्नाट आवडत असतो. मग हाच मका जर आपण घरी या पद्धतीने बनवला आणि खाल्ला, तर आपले अनहेल्दी खाण्याचे किंवा गोड खाण्याचे जे क्रेविंग्ज असतात ते देखील नाहीसे होतात. त्यामुळेच मंडळी, पावसाळ्यामध्ये मका खायला तर सर्वांनाच आवडतो. फक्त तो योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ला पाहिजे. यावरती चीज किंवा खूप जास्त बटर, मायोनीज वगैरे लावून खाणं अव्हॉइड करा. अशा पद्धतीचा मी सांगितल्याप्रमाणे सिंपल असा मका जर तुम्ही खात असाल किंवा तुम्ही ऑनलाईन जरी पाहिलं आणि जर टाकलं की मक्यापासून स्नॅक्स वगैरे, तर तुम्हाला भरपूर वेट लॉस स्नॅक्स देखील मिळतील. तर अशा पद्धतीचे स्नॅक्स देखील तुम्ही बनवून खाऊ शकता, जे एअर फ्रायर मध्ये देखील तुम्ही बनवू शकता किंवा कमीत कमी तेल घालून तुम्ही क्रिस्पी मका वगैरे देखील ट्राय करू शकता. तर अशा पद्धतीचा बेस्ट असा हा दुसरा देखील पर्याय होता, जो आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा आहे. आता आपला शेवटचा तिसरा पदार्थ आहे, तो म्हणजे भाज्यांचे गरमागरम सूप. भाज्यांमध्ये पालक, गाजर, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर किंवा ब्रोकोली असे वेगवेगळे भन्नाट असे आपण गरमागरम सूप बनवू शकतो. भाज्यांमध्ये भरपूर चांगलं पोषण असतं. इतकंच नाही, त्यात फायबर खूप असतं आणि भरपूर चांगल्या पद्धतीचे जे घटक आपल्या शरीराला गरजेचे असतात ते भाज्यांमधून तुम्हाला मिळतात. इतकंच नाही, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, फायबर्स असतात आणि यामुळे आपलं पोट देखील चांगलं भरलेलं राहतं. योग्य पद्धतीने आवडीचे मसाले घालून जर छानपैकी तुम्ही घरच्या घरी या पद्धतीचे सूप तयार केले, रेसिपी ऑनलाईन भरपूर अवेलेबल असतात, जे वेट लॉस साठी देखील अगदी टेस्टी टेस्टी गोष्टी आपण बनवून खाऊ शकतो. तर अशा पद्धतीचे सूपचे रेसिपी देखील तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी यावरती देखील पावसाळ्यासाठी बेस्ट असणारे सूपचे रेसिपी देखील नक्की शेअर करेन. तर तुम्हाला त्यासाठी कमेंट करावीच लागेल. तर या पद्धतीचं सूप तुम्ही ट्राय करू शकता, पण तुम्हाला यामध्ये क्रीम किंवा खूप जास्त बटर या सगळ्या गोष्टी ज्या एक्स्ट्रा असतात, ज्यामध्ये एक्स्ट्रा कॅलरीज असतात, त्या आपल्याला अवॉइड करायच्यात. घरी बनवलेलं घरगुती मस्तपैकी साधं सिंपल सूप आपल्याला ट्राय करायचं आहे. आणि हे तीनही पदार्थ इतके भन्नाट आहेत वजन कमी करण्यासाठी, जे तुम्हाला क्रेविंग देखील कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करतील आणि तुमच्या जिभेवरची चव देखील टिकवून ठेवतील. या पदार्थांसोबतच तुम्हाला 5 गोष्टी फॉलो करायच्यात. ते म्हणजे दररोज थोडा थोडा व्यायाम करायचा आहे किंवा चालणं ठेवायचं आहे. दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी प्यायचंय. पावसाळा आहे म्हणून पाणी प्यायचं नाही असं नाहीये. पाणी आपल्या शरीराला कोणत्याही सीझन मध्ये गरजेचंच असतं. त्यासोबतच पुरेसं प्रोटीन घ्यायचं. या सूपमध्ये तुम्ही एक्स्ट्रा थोडंसं पनीर क्यूब्स वगैरे ऍड करू शकता किंवा आणखीन सोया चंक्स वगैरे ऍड करू शकता. प्रोटीनसाठी ज्या गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या त्या तुम्ही याच्यामध्ये ऍड नक्कीच करू शकता. यासोबतच दररोज 30 मिनिट चालणं, व्यायाम आणि 7 ते 8 तासांची पुरेशी झोप, या सगळ्या गोष्टी देखील गरजेच्या आहेत जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर. पावसाळ्यामध्ये टाळायचं काय, तर रोज भजी खाणं, रोज वडापाव खाणं, रोज समोसे, रोज साखर घातलेलं चहा किंवा कॉफी आणि महत्वाचं म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स, या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्यात. आठवड्यातून एकदा तुम्ही पुरेसं मन भरून खाऊ शकता, पण दररोज खाणं अवॉइड करा. यामुळे तुमची चरबी भयानक वाढेल आणि जी तुम्हाला पुन्हा कमी करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल, कदाचित वर्ष देखील लागेल. तर मंडळींनो, नेहमी हे लक्षात ठेवा की वजन कमी करताना कोणताही एकच पदार्थ खाऊन आपलं वजन कमी होत नाही. त्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप देखील तितकीच गरजेची असते आणि चांगला हा डाएट प्लॅन फॉलो करणं देखील गरजेचं असतं. पावसाळ्यासाठी डाएट प्लॅन मी रिसेंटली एका व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. तो डाएट प्लॅन देखील तुम्ही फॉलो करू शकता.
त्यामध्ये सगळ्या बेस्ट अशा गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पावसाळ्यानुसार आपले असेच पावसाळ्याचे वेगवेगळे सीरीज येत राहतील. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे तुम्ही फ्री वेट लॉस रिलेटेड कॉन्टेंट आपल्या चॅनलवरती पाहू शकाल. आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर सोबत. त्यासोबतच कमेंटमध्ये नक्की सांगा पावसाळ्यामध्ये तुम्हाला कोणता स्नॅक्स सगळ्यात जास्त खायला आवडतो. मी वाट बघते, नक्की कमेंट करा. चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय.